मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न। मनुमानसी संस्थेच्या वतीने स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार कालिका मंदिर हॉल नाशिक येथे उत्साहात संपन्न झाला। यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। उपस्थित प्रमुख मान्यवर आणि विशेष उपस्थितांचा संस्थेच्या वतीने शाल व गुलाब पुष्प सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील, पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सायली पालखेडकर, श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, मिठाईच्या संचालिका श्रीमती कल्पनाताई पांडे, महिला सुरक्षा विभाग नाशिक ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला मनोज नाईक, पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका सौ पूजा खडसे आणि अखिल भारतीय समता परिषदेच्या उपाध्यक्षा रोहिणी रोकडे तसेच विशेष उपस्थितांमध्ये साई आधार फाउंडेशनचे संजय देशमुख, डॉक्टर आशाताई पाटील, प्राची राव, पुष्पलता ठाकूर, दीप्ती मोरे, शलाका चौधरी, सौ नलिनी मधुकर कड, मंजुताई जाखडी, स्मिता आहिरे, जयश्री चौधरी, सौ योगिता बागुल, ज्योती जॉर्ज, सोनाली गौतम थोरात, अश्विनी पुरी हे विशेष निमंत्रित उपस्थित होते। श्री शक्ती सन्मान पुरस्कारासाठी महाराष्ट्रभरातून एकूण 112 महिलांना मनुमानसी संस्थेच्या वतीने ट्रॉफी, फ्रेम, सर्टिफिकेट, मेडल, फेटा, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। सर्व उपस्थितांनी जेवणाचा आस्वाद घेतला। कार्यक्रमासाठी युनिट फाउंडेशनच्या संस्थापिका ॲडव्होकेट एकता कदम, राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सेवक संतोष धात्रक यांचा विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे आयोजन मनुमानसी संस्थेच्या संस्थापिका सौ मेघा राजेश शिंपी यांनी केले होते। मनुमानसी संस्थेच्या कविता पाटील, विनाया नागरे, मीरा आवारे, कविता गायके, धनश्री गायधनी, रचना चिंताबार, अस्मिता हिरे, कविता गांगुर्डे, विशाखा खैरनार, यमुना लिंगायत, जया बुरुंगे, रुपाली कोठुळे, कविता बाविस्कर, गायत्री सोनार, लीला गिरमे अशा मनुमानसी संस्थेच्या अनेक सदस्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला। सौ ॲडव्होकेट विनया नागरे सूत्रसंचालन यांनी उत्तमरित्या केले। सौ कविता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर भारत माझा न्यूज, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज चॅनल, उत्तर महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि सोनी गिफ्ट यांचे विशेष सहकार्य लाभले। नमस्कार, मी मेघा शिंपी, मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची संस्थापिका आहे। मनुमानसी संस्थेच्या अंतर्गत दरवर्षी महिला जागतिक दिनानिमित्त आपण स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार घेत असतो। या वर्षी आम्ही स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार 2025 जो आम्ही राज्यस्तरीय पुरस्कार देत असतो आणि राज्यातून महिला येत असतात। विविध यवतमाळ झालं, अमरावती, सुरगाणा, सातारा वगैरे अशा मनमाड येथून आमच्या सगळ्या महिला ज्या विविध क्षेत्रात कार्य करतात, उल्लेखनीय कार्य करतात, अशा महिलांसाठी हा पुरस्कार दिला जातो। याच्यामध्ये आम्हाला प्रमुख पाहुणे पांडे मॅडम, नंतर अण्णा सर, त्यानंतर देशपांडे सर, सायली मॅडम, रोकडे मॅडम, नंतर पूजा खडसे मॅडम अशा अनेक मान्यवर आम्हाला इथे लाभलेले होते। ज्या विविध क्षेत्रातून ज्या महिला कार्य करतात अशा आम्ही 91 पुरस्कार दिलेले आहेत। एक कन्यारत्न पुरस्कार दिलेला आहे। विशेष उपस्थिती आमची 17 होती आणि 8 उपस्थित प्रमुख पाहुणे होते। असे आमचे सन्मानित सगळ्यांना आम्ही सन्मानित केलेला आहे आणि अगदी आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात हा पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे। तरी आपण सर्वांनी आम्हाला जे काही सहकार्य केले, सोनी गिफ्ट झाले, नंतर अवार्चिन मीडिया, भारत न्यूज आणि उत्तर महाराष्ट्र मीडिया यांनी आम्हाला सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद। आणि महिलांना मी असे आवाहन करते की तुम्ही ज्या विविध क्षेत्रात जे काही कार्य करतात तर पुरस्कार म्हणजे ही एक प्रेरणा असते आणि आम्ही ती प्रेरणा पुढे चालू ठेवत आहोत। तर त्या प्रेरणेला तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत चला, दरवर्षी प्रतिसाद देत चला आणि मनुमानसी संस्थेशी तुम्ही जोडा, एवढीच आमची इच्छा आहे। आणि आम्ही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, नंतर अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम, शैक्षणिक जे काही स्लम एरियातील
मुलं असतील त्यांच्यासाठी आम्ही शैक्षणिक वस्तू वाटप करतो. तर आणि पाड्यावरील महिलांसाठी आमचा एक महिला एक साडी हा उपक्रम आहे. तर आम्हाला नेहमी तुमचं सहकार्य लाभावे ह्या कार्यक्रमांसाठी, ह्या उपक्रमांसाठी. तर मी सर्वांना असे आवाहन करते की मनोमानसी संस्थेशी जोडा आणि आमच्या सोबत राहा, एवढीच माझी विनंती. धन्यवाद. पुढील कार्यक्रम आमचा असा आहे की आम्ही 1 मे निमित्त, 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि 14 मे हा मदर्स डे आहे. त्या निमित्ताने आम्ही मदर्स डे निमित्ताने आम्ही सिंगल मदर पुरस्कार हा ठेवत आहोत. ज्या काही ह्या आहेत विधवा घटस्फोटित ज्या महिला आहेत त्यांना आम्ही सुपर वुमन पुरस्कार देतो. आणि 1 मे निमित्त आम्ही कोणता प्रोग्राम ठेवणार आहोत तर आम्ही लवकरच सांगू. आता आम्ही तो अनाउन्स करत नाही, पण आम्ही जो सिंगल मदर पुरस्कार आहे तो आम्ही घोषित करत आहोत. तर ज्याही महिला असतील अशा तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. माझा नंबर आहे 82 37 24 11 38. तर त्यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना माहिती दिली जाईल. धन्यवाद.